व्हिडिओची सुरुवात अशा कामांनी झाली जी कदाचित कोणाच्या नजरेत येत नाहीत, पण त्यासाठी आपलाच सर्वात जास्त वेळ आणि मेहनतही लागतो. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझा नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे बेड आवरणं. घर नीटनेटकं दिसलं की दिवसाची सुरुवातही छान वाटते. पण घरात जर लहान बाळ असेल तर एक काम पूर्ण होईपर्यंत दुसरं काम तयारच राहते, नाही का? पण माझी रुटीन थोडी वेगळी आहे. म्हणजेच मी उठल्या उठल्या थोडं घर आवरते म्हणजेच हॉल, किचन हे सगळं ऑलरेडी आवरूनच असते, कारण रात्री आपण झोपत्या वेळी सगळं आवरूनच झोपतो. पण माझं काम असं असते की आधी आवरून सगळं शिजूनी कितीही आवरून ठेवा तरी शिजू ते पूर्ण अस्तव्यस्त करून ठेवणारच आहे. म्हणून मग सगळ्यात उठल्या आधी घर आवरणं म्हणजे हॉल आणि किचन आवरणं, आणि मग झाडू पोछा केली की डायरेक्ट किचनमध्ये स्वयंपाकाला लागणं. मग श्रीजू झोपली असते तेवढ्या वेळामध्ये, आणि श्रीजूचे पप्पा असले की तेही झोपून असतात. जर त्यांची मॉर्निंग किंवा नाईट शिफ्ट असली तर त्यावर डिपेंड असते त्यांचं. मग ते 8-8:30 वाजतापर्यंत ती उठते. ती उठल्यानंतर मग मला बेडरूम आवरायला मिळते. तोपर्यंत माझं किचनचं ऑलमोस्ट डन होऊन जाते कामं, कारण तिच्या उठण्याआधी मला हे सगळं आवरून ठेवावं लागतं, नाहीतर मग ती मला काही करू देत नाही. किचनमध्ये तिचं 10 वेळेस येणं असतं, म्हणून मग मला तिच्या उठण्याआधी किचनचं सगळं आवरून घ्यावं लागते. आणि मग आपलं डेलीचं रुटीन सुरू होते. सगळं स्वयंपाक तर सगळ्यांना माहीतच असते कामांमध्ये काय असतात. पण तेच काम जर ती असली तर मला अर्धा तासाचं काम 2 घंट्यावर जातो, आणि जर ती नसली, ती झोपून असली तर माझं पटपट कामं निपटून जातात. मग आता ती उठून होती आणि माझे सगळे कामं पण आवरून झाले होते. आता बेड आवरायचं बाकी होतं, म्हणजे किचनचं आणि हॉलचं सगळं आवरून झालं होतं. फक्त बेडरूमचं बाकी होतं, तेच आवरायला आली होती. आणि तेच आपलं डस्टिंग वगैरे करणं तेच सुरू होतं माझं, कारण शिजू खूप जास्त तर बेडवर चढते, खेळते, तिचं जास्तच असते. म्हणून दर दिवशी असं होत नाही माझं पॉसिबल, पण 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड असं माझं ते डस्टिंगचं काम सुरू असतं. प्रॉपर पूर्ण घराला डस्टिंग करणं ते 2 दिवसाआड मी अशी करत असते, कारण 2-2:30 वाजतापर्यंत माझे हेच कामं चालत असतात. पण मी सगळं हे आज लवकर आवरून घेत होती, कारण मला एक्स्ट्रा जे पण काही कामं करून घ्यायची होती तेच करायचं होतं मला पटपट. म्हणून मग म्हटलं चला लवकर आवरून घेऊया, म्हणजे स्वतःला पण थोडा वेळ मिळेल. ठीक आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूरदा हे विंडो पण दिसत असेल, पण इथे ना 7 फीटच्या विंडो आहे. ही लगभग चांगलीच मोठी विंडो आहे, आणि आम्ही कर्टन्स लावलेले आहे 5 फीटचे, कारण माझ्याकडे तेच होते. आणि यांना कसं आहे ना, रूममध्ये अंधार पाहिजे म्हणून आम्ही ते टीव्हीचा जो कार्डबोर्ड होता ना त्याला अर्ध्या भागामध्ये कव्हर करून ठेवतो, आणि अर्ध्या भागामध्ये मीन्स बाकीचे पडदे लावून ठेवते 5 फीटचे. यांना अंधार आवडते म्हणून रूममध्ये प्रकाश नको म्हणून कदाचित आतापर्यंत आम्ही 7 फीटच्या पडदा घेऊनच नाही आलो, अजून कर्टन घेऊन नाही आलो आम्ही, की जेणेकरून ते कव्हर यांना असं आहे न लागलेलं. जेव्हा जास्त आपल्याला गरज वाटेल आपण तेव्हा घेऊन येऊ. मी म्हटले ठीक आहे. आणि तुम्ही ऐकले का बॅकग्राऊंडमध्ये जे आवाज येत आहे, ॲक्च्युली हे घरामध्ये आहे आणि या दोघांची मस्ती सुरू आहे रूममध्ये. सो असं म्हणून तिचा आवाज येत आहे, रड. तिचं कसं आहे ना, ती लाड करू देत नाही आणि यांना जबरदस्ती लाड करून घ्यायचं असते तिच्याकडून. असो, इथे माझे कपडे पण सुकवून झाले होते. जोपर्यंत डस्टिंग क्लिनिंग होत होती तोपर्यंत मी मशीन लावून ठेवली होती. म्हटलं तोपर्यंत मशीनमध्ये कपडे होऊन जातात आणि मग माझं सगळे कामं लगभग निपटून जातात, म्हणून कपडे लावून ठेवले होते. कपडे पण वॉश झाले आणि माझे वाढवून पण झाले. आता म्हटलं थोडंसं शिजूसोबत खेळूया, तिला पण टाईम देणं गरजेचं आहे. कामामध्ये आपण जर व्यस्त असलो तर बाळांना वेळच नाही दिलं तर ते पण चिडचिडे होऊन जातात आणि मग चिडचिड करायला लागतात. व्यवस्थित खाणं पण नाही होत मग त्यांच्याकडनं. म्हणून म्हटलं चला तिच्याशी थोडंसं खेळूया. तिला थोडंसं टी व्ही लावून दिली होती, कारण ती रडत माझ्याकडे आली होती की मम्मा मला पकड. म्हणून म्हटलं थांब बाळा, मी थोडेसे कपडे सुकवून देते, मग तुझ्याशी खेळते. जस्ट कपडे सुकवून मग मी तिच्याशी खेळायला आली, आणि लगभग तिचे पण सगळं आवरून झालं होतं. खाणं पिणं आंघोळ वगैरे सगळं डन होतं तिचं, आणि आता तिला झोपायची वेळ होती. म्हटलं तिला झोपवण्याआधी तिच्याशी थोडंसं खेळूया, म्हणून मग मी तिच्याशी खेळत होते.
तिला झोपवून जस्ट मी आता आंघोळीवरून आले होते आणि स्किन केअर करायला घेतलं. ही माझी फेवरेट सनस्क्रीन लावली आहे मी, ज्याच्यात खूप छान ग्लो आणि खूप छान कव्हरेज देते. सो आता माझं स्किन केअर डन होतं. आणि जे म्हटलं ना तुम्हाला, जे कोणाला दिसत नाही ती कामं, मला हे कालच्या दिवसामध्ये यांनी तांदूळ आणले होते आणि ऑइल आणलं होतं. आम्ही फॉर्च्यूनचं ऑइल यूज करतो. तुम्ही कुठलं करता मला कमेंटमध्ये सांगा. हे मला निवडून ठेवायचे होते. मला कसं आहे ना, तहान लागली तेव्हा विहीर खोदायची सवय नाही. मला असं वाटतं की मी आयता सगळं करून ठेवलं की मग बरं पडतं आपल्याला. घाई पण असली तरी मग ते कसं प्लेटमध्ये घ्या, मग ते तांदूळ थोडेसे निवडा आणि मग मांडा, असं नसते. आधीच आपल्याकडे सगळं रेडी असलं डाटा, तर मग आपण पटपट केला आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करत असतो. कारण सकाळची वेळ अशी असते, घाईची असते की लवकर लवकर केलं आणि सगळ्यांना नाश्ता दिलं आणि त्यांना ऑफिसमध्ये पाठवलं, असं असते. म्हणून हे काही तांदूळ आणले होते. आणि जर मी आज हे क्लिअर नसतं करून ठेवलं तर माहिती आहे का, श्रीजूनी पूर्ण हॉलभर आधीच करून ठेवलं. तर तांदूळ ती कशी करत होती, हातामध्ये घेत होती आणि काही खायची आणि काही बाहेर अशी टाकून द्यायची. म्हटलं त्याला बांधून ठेवलं होतं मी. म्हटलं मग चल बाबा लवकर आपण हे काम निपटवून ठेवू. त्याच्या ठिकाणी हे सगळं लावून ठेवलं की बरं होतं मग. आणि मी तेच करत होते, निवडत होते तांदूळ. लगभग माझे अर्धे निवडून झाले होते आणि पावसाने सुरुवात केली होती. छान मस्त हवा सुरू होती म्हणून मी बाल्कनीमध्येच बसली होती आणि जस्ट पाऊस आला होता. दाखवू का? जसं की तुम्ही आता पाहिलं ना, किती पाऊस येत होता ना. 2 मिनिटातच मोसम इतकं चेंज झालं की इतकं पाऊस आला. हे सगळं ओलं झालं आहे. आता हा इकडला भाग झाला बरं का. मी तुम्हाला किचनच्या विंडोमधनं व्ह्यू आहे बघा, तिकडे पाहताय ना, थोडं दूर लांब. तुम्हाला माहीत नाही व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही स्पष्ट, पण तिकडे धो पाऊस पडतोय असं स्पष्ट दिसतंय. आता माहिती नाही इथे व्हिडिओमध्ये किती क्लिअर दिसतंय, बट हे बघा. म्हणजे मला ना हे सांगायचे आहे तुम्हाला की आम्ही जसं इथे असलो, जसं बुट्टीबोरीला किंवा मग सूतगिरणीमध्ये आम्ही राहतो, तिथे असलो की इथे कधी कधी पाऊस पडत असते, तर आम्ही थोडं दूर जामठा किंवा आम्हाला डोंगरगाव असं पडतो, आम्ही तिथे जातो ना, तिथे काहीच पावसाचं असं काहीही दिसत नाही की पाऊस आलेला आहे की पाऊस येऊन गेलेला आहे, असं काहीच नाही दिसत. म्हणजे कुठल्या भागामध्ये किती पाऊस पडतो आणि कुठल्या भागामध्ये काहीच दिसत नाही आणि काहीही डिस्टन्स नाही बरं जास्त. फक्त इथून तितकं म्हणजे 5 किलोमीटरचंच डिस्टन्स आहे. कधी असं होते इथे आला आमच्या बिल्डिंगकडे पाऊस पडतो आणि थोडं गेलं गेटच्या बाहेर की पाऊसच नाही दिसत. म्हणजे मला म्हणजे हे एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचं होतं की असं पण होतं. मला म्हणजे मी हे फर्स्ट टाईम पाहिलं होतं. कसं गावाकडे कसं पडतो तो सगळीकडे असं पाऊस दिसतो. चला तर मग सुंदर अशा व्ह्यूसोबत मी माझा व्हिडिओ संपवते. जर तुम्हालाही माझ्यासारखे खरे, साधे आणि रोजच्या आयुष्यातले ब्लॉग पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय.